स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र देखील म्हणतात. श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भाविक करत असतात. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही, कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ, स्वामींची प्रचंड ताकद आपल्यासोबत आहे. अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडे, स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे. तर्क म्हणजे लॉजिक. ज्या प्रकारे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत त्याला कुठलेही लॉजिक किंवा तर्क तुम्ही लावू शकत नाही. अवधूत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती आहे, त्यामुळे स्वामींना अवधूत असं म्हटलेलं आहे. स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. जिथे स्वामी चरण तिथे नीव काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञाविना काळ नानेही त्याला, परलोकी ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात. ज्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही. कितीही संकट, मोठे संकट आले तरी घाबरून जायचे, खचायचे नाही, तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे, त्याचा सामना करायचा. स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्यासोबती आहे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू बाळ असे तू बाळ त्याचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अक्कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारातून, अगदी मृत्यूच्या दारातून वाचविले आहे. जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातला खेळ आहे, त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात. आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तरच तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकाल. आपण आयुष्यात अनेक संकटांना, वाईट काळाला सामोरे जातो. अशा वेळी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी सुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात. खरा होई जागा श्रद्धे हित, कसा होशी त्याहून तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नको. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती या गोष्टी आठवा. त्यामुळे घाबरू नका. यापुढेही तुम्हाला स्वामी सदैव साथ देतील. विभूती नमन नाम ध्यानार्ती तीर्थ, स्वामींचं या पंचामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, ना सोडती तया जया, स्वामी घेई हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या पंचामृताची उपमा दिली आहे. विभूती म्हणजे भस्म. आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्य साधारण महत्त्व दिलेले आहे. नमन, नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितलेले आहे. तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे.